गुढी पडवा हा मराठी नववर्षाचा शुभ दिवस आहे। हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो। हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचा आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीचा प्रतीक मानला जातो। नववर्षाची सुरुवात हिंदू संवत्सर शके संवत याची सुरुवात याच दिवशी होते। असे मानले जाते की प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत परत येताना लोकांनी आनंदाने गुढी उभारली होती। राजा शालिवाहनाने हा दिवस विजय दिवस म्हणून घोषित केला होता। या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते आणि घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारली जाते। घरासमोर लाकडी काठीला नवीन वस्त्र, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या पितळेचा कलश ठेवतात। गुढीची विधिवत पूजा करून हळदकुंकू वाहतात। गोडधोड जेवण, पुरणपोळी, श्रीखंड, कैरीची चटणी यासारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात। सणाचे विशेष वैशिष्ट्य, या दिवशी लोक नवीन वस्त्र परिधान करतात, घरांची स्वच्छता व सजावट करतात आणि आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करतात। गुढी पडवा हा सण नवी ऊर्जा, सकारात्मकता आणि समृद्धी घेऊन येतो। हा दिवस आंध्र प्रदेश व कर्नाटक मध्ये उगादी म्हणून साजरा केला जातो। गोव्यामध्ये समसार पाडवो म्हणून ओळखला जातो। काश्मीरी हिंदू नवरेह म्हणून हा दिवस साजरा करतात। सिंधी समाजात चेटीचंड म्हणून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा होतो। गुढी म्हणजे विजय आणि शुभता दर्शवणारे प्रतीक। घरोघरी उभी करण्यात येणारी गुढी यश, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते असे मानले जाते। गुढी पाडवा हा नवीन संकल्प, उत्साह आणि आशेचा दिवस आहे। या वर्षी तुम्ही कोणते नवीन संकल्प घेणार आहात? गुढी पडवा हा सण नवी ऊर्जा, सकारात्मकता आणि समृद्धी घेऊन येतो। गुढी पडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा। तसेच माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।